नमस्कार मंडळी, श्री स्वामी समर्थ। तर तुम्हाला आजच्या थंबनेल आणि टायटल वरून कळलेच असेल का आज आपण मासवडी बनवत आहोत। मासवडीच्या मध्ये जे सारण असते त्या सारणासाठी लागणारे सर्व मसाले मी एका वाटीमध्ये काढून घेतलेले आहे। सर्वप्रथम पॅन ठेवलेला आहे। पॅन मध्ये एक मोठा चमचा धने घेतलेले आहे, एक मोठा चमचा शहाजिरे, 5-6 लवंग, 5-6 काळी मिरी, 1 इंच दालचिनीचा तुकडा, 4 हिरव्या इलायची। हे सर्व जिन्नस मंद आचेवरती छान असे खमंग 2 ते 3 मिनिटं परतून घ्यायचे आहे। आपल्या चॅनलला भेट द्यायला आलातच आहात तर व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, शेअर करा आणि अजूनही आपल्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की सबस्क्राईब करा। हे मसाल्याचे जिन्नस खमंग परतून झाल्यावरती त्याला एका प्लेट मध्ये काढून घ्यायचे आहे आणि थंड करायला ठेवायचे आहे। त्याच पॅन मध्ये मी पाऊण वाटी तीळ घेतलेले आहे आणि 2 चमचे खसखस घेतलेले आहे। हे खसखस आणि तीळ देखील छान खमंग मंद आचेवरती परतून घ्यायचे आहे। तीळ आणि खसखस देखील छान खमंग भाजल्यावरती त्याला देखील बाजूला थंड करायला ठेवायचे आहे। 2 वाट्या मी सुकं खोबरं खिसून घेतलेले आहे आणि हे देखील छान खमंग भाजून घ्यायचे आहे। हे किसलेले खोबर देखील थंड करायला ठेवायचे आहे। यातील अर्ध भाजलेलं खोबर आहे ते मी रस्स्यासाठी यूज करणार आहे आणि अर्ध आहे ते मी सारणासाठी यूज करणार आहे। मी इथे मध्यम आकाराचे 4 कांदे उभे चिरून घेतलेले आहे आणि त्याच पॅन मध्ये थोडंसं तेल टाकून भाजून घेणार आहे। कांद्याचा रंग बदलल्यावरती त्यामध्येच मी 15 ते 20 पाकळ्या लसणाच्या ऍड करणार आहे आणि ते देखील छान खमंग भाजून घेणार आहे। या भाजलेल्या मिश्रणाचा देखील अर्धा वापर करणार आहे, अर्ध मसाल्यासाठी वापरणार आहे आणि अर्ध मी रस्स्यासाठी यूज करणार आहे। सर्वप्रथम मिक्सरच्या भांड्यामध्ये अगोदर भाजलेले सर्व मसाले फिरवून घ्यायचे आहे पल्स मोडला आणि मग पुन्हा भाजलेले खोबर आणि तीळ देखील त्यामध्येच पल्स मोडला फिरवून घ्यायचे आहेत। यामध्ये मी 2 मोठे चमचे मी भाजलेल्या शेंगदाण्याचे कूट ऍड केलेले आहे आणि पुन्हा यामध्ये तो भाजलेला कांदा आणि लसूण याचं मिश्रण देखील ऍड करून कोथिंबीर स्वच्छ धुवून ऍड करून त्याला देखील पल्स मोडला फिरवून घ्यायचे आहे। पुन्हा यामध्ये अर्धा चमचा मीठ, अर्धा चमचा काळा मसाला आणि अर्धा चमचा लाल तिखट ऍड करून सर्व जिन्नस एकजीव करून मिक्सरला पल्स मोडला फिरवायचे आहे आणि बाजूला काढून ठेवायचे आहे। मधला पार्ट शूट करायला विसरले आहे, त्याच्यासाठी मनापासून सॉरी। तर इथे मी एक कढई घेतलेली आहे आणि कढईमध्ये 2 चमचे तेल घेतलेले आहे। तेलामध्ये 1 चमचा जिरे, ठेचलेले लसूण आणि मिरचीची पेस्ट ऍड करून ते तेलावरती परतून घेऊन पुन्हा त्यामध्ये मी पाणी ऍड केलेले आहे। पाण्याला उकळी आल्यावरती बेसन पीठ ऍड करायचं आहे। बेसन पीठ घालताना त्याला चाळूनच घालायचं आहे, म्हणजे चाळून घातल्याने गुठळ्या होत नाहीत। हे वडीचे पीठ शिजवताना 2 मिनिटं झाकण ठेवून वाफलवायचं आहे, पुन्हा हलवून घ्यायचं आहे, पुन्हा झाकून ठेवायचे। अशी सेम प्रोसेस 2 ते 3 वेळा करून घ्यायची आहे। पीठ 5 ते 7 मिनिटं शिजवल्यावरती सुती कापड पाण्याने ओलं करून घ्यायचं आहे आणि एका सरफेस वरती पसरून घ्यायचं आहे। त्यावरती मी बारीक चिरलेलं कोथिंबीर आणि खिसलेले खोबर पसरवून घेतले आहे। पाण्याने हात ओले करून एक त्या पिठाचा गोळा घेऊन त्याला स्प्रेड करायचा आहे। पाण्यामध्ये हात बुडवून करायचा आहे, कारण हे पीठ खूप जास्त गरम असते आणि हे गरम असल्यावरतीच जाडसर असं भाकरीसारखं पसरून घ्यायचं आहे।
आपण अगोदर वाटलेला मसाला तो मसाला घ्यायचा आहे आणि तो मध्यभागी पसरून घ्यायचा आहे। पसरल्यावरती ते कापडाचा आपल्या उजव्या बाजूचा भाग उचलून मी व्हिडिओमध्ये दाखवल्याप्रमाणे फोल्ड करून घ्यायचा आहे आणि मास्यासारखा आकार द्यायचा आहे। आपली सुंदर अशी मासवडी तयार आहे। मी बाजूला काढून घेते आणि उरलेल्या पिठाचं सेम अशीच मासवडी करून घेणार आहे। मासवडी थंड झाल्यावरती मी त्याला 1-1 इंचामध्ये कट करून घेतलेला आहे आणि बाजूला काढून ठेवलेले आहे। चला तर आता मासवडीचा रस्सा बनवूया। मी इथे 1 वाटी भाजलेलं खोबर घेतलेले आहे आणि मगाशीच काढून ठेवलेला भाजलेला कांदा, लसूण घातलेला आहे। मूठभर स्वच्छ धुतलेली कोथिंबीर, हळद, लाल तिखट आणि मीठ ॲड करून मिक्सरला बारीक फिरवून घेतलेलं आहे। कढई तापत ठेवलेली आहे, त्यामध्ये तेल घेतलेलं आहे। तेल तापल्यावर त्यामध्ये बेसिक जिरे मोहरीची फोडणी देऊन आपण वाटलेलं वाटण त्यामध्ये ॲड करून सर्व तेल सुटेल तोपर्यंत छान असं परतून घ्यायचं आहे। वाटण परतत असताना मी त्यामध्ये 1 चमचा बेसन ॲड केलेला आहे आणि बेसन देखील छान असं तेलावरती परतून घेणार आहे। कढईने तेल सुटत आलं का त्यामध्ये मी 1 चमचा काळा मसाला ॲड केलेला आहे आणि बारीक चिरलेला कोथिंबीर ॲड केलेला आहे। हा वाटलेला मसाला तेलावर परतायला मिनिमम 5 मिनिटं तरी लागतात आणि तर परतून झाल्यावरती त्यामध्ये मी गरम पाणी थोडं थोडं करून ॲड करत चालले आहे। आपल्याला हवे तशा कन्सिस्टन्सीमध्ये पाणी ॲड करत जायचं आहे आणि पुन्हा शेवटी मीठ घालून छान अशी 2 ते 3 मिनिटं उकळी येऊ द्यायचे आहे। शेवटपर्यंत व्हिडिओ बघितल्याबद्दल तुमचे मनापासून खूप खूप आभार। भेटूया अशाच नवीन एक व्हिडिओमध्ये, तोपर्यंत बाय।